श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांची 11 दिवसाची तारक मंत्र विशेष सेवा ही अत्यंत प्रभावी आणि संकट निवारक मानली जाते. यावर्षी 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा असल्याने तुम्ही ही सेवा गुरुपौर्णिमेच्या आधीचे 11 दिवस म्हणजे 19 जुलै 2026 पासून सुरू करू शकतात. या 11 दिवसाच्या विशेष सेवेची पद्धत, नियम, विधी याप्रमाणे. सेवेचा संकल्प आणि विधी. सुरुवात कशी करावी? पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्ती लावावी. हात जोडून संकल्प. हातामध्ये थोडे पाणी किंवा अक्षता घेऊन मी माझ्या इच्छा सांगा किंवा संकट निवारणासाठी आजपासून 11 दिवस तारक मंत्र सेवा करत आहे, ती पूर्ण करून घ्या असे महाराजांच्या चरणी प्रार्थना असे म्हणून ते पाणी जमिनीवर सोडावे. तारक मंत्राचा जप. दररोज नियमितपणे 11 वेळा तारक मंत्राचा पाठ करावा. तारक मंत्रासोबत दररोज शक्य असल्यास 1 किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. आता मंत्रसिद्ध जल. पूजेच्या वेळी समोर एक ग्लासभर पाणी ठेवावे. तारक मंत्र म्हणताना आपला उजवा हात किंवा हाताचे बोटं त्या ग्लासवर अथवा पाण्याच्या संपर्कात ठेवावे. 11 वेळा तारक मंत्र पूर्ण झाल्यावर ते पाणी घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करावे. यामुळे घरातील आजारपण, नकारात्मकता आणि मुलांचा हट्टीपणा कमी होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि वेळेचे बंधन काय? तर ही सेवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकाच निश्चित वेळेवर करू शकतात. पवित्रता. सेवा कालावधीत घरामध्ये सात्विक वातावरण ठेवावे. शक्यतो घरामध्ये मांसाहार वर्ज्य करावा. 11 दिवस या सेवेमध्ये खंड पडू देऊ नये. महिलांनी मासिक धर्माच्या काळात ही सेवा करू नये किंवा घरातल्या इतर व्यक्तीकडून करून घ्यावी. सेवेचे मुख्य फायदे म्हणजे काय? मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. आरोग्याच्या समस्या दूर होऊन शारीरिक व मानसिक शांतता लाभते. अडकलेली कामे आणि आर्थिक अडचणींवर स्वामी मार्ग दाखवतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने सुरू करू शकतात. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहते. तर आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी 11 माळी नामजप म्हणजे 1186 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र करण्याची सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. ही सेवा करण्यासाठी पद्धत पुढील प्रमाणे आहे. जपाची पूर्वतयारी आणि विधी कशी? आसन आणि दिशा. उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून आसन किंवा चटईवर बसावे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावावी. योग्य माळ. नामजपासाठी शक्यतो तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी. जप करण्याची पद्धत. माळ नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटावर ठेवावी आणि अंगठ्याने मणी मागे ओढावेत. निर्देशिका. पोटाचा माळीला स्पर्श होऊ देऊ नये. माळी जपाचे नियोजन. 11 माळी जप पूर्ण करण्यासाठी साधारणतः 25 ते 30 मिनिटे लागतात. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 2 प्रकारे ही सेवा करू शकतात. एकत्र पद्धत. सकाळी आणि संध्याकाळी एकाच बैठकीत बसून सलग 11 माळी जप पूर्ण करणे. यामुळे एकाग्रता वाढते. विभागातून पद्धत. जर एकाच वेळी वेळ नसेल तर सकाळी 6 माळी आणि संध्याकाळी 5 माळी असं विभागून जप करू शकतात. जपाचे नियम. एकच वेळ 11 दिवस. जपाची वेळ दररोज एकच निश्चित ठेवा. उदाहरणार्थ सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7 वाजता. मानसिक शांतता. जप करताना मनात इतर विचार न आणता स्वामींच्या चरणाचे किंवा प्रतिमेचे ध्यान करावे. सात्विकता. सेवा कालावधीत घरात पूर्ण सात्विकता ठेवावी आणि मांसाहार टाळावा. माळ नसली तर काय करावे? जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही डिजिटल काउंटरचा वापर करू शकता किंवा बोटांच्या पेरांवर मोजून जप करू शकता. 11 माळी म्हणजे एकूण 1186 वेळा मंत्रांचा उच्चार करणे. श्री स्वामी समर्थ.